तसं पाहिलं तर पंतप्रधानांनी आपल्या भाषणातल्या एका स्ट्रोकमध्ये हे दाखवून दिलं की या देशातले करोडो शेतकरी जे आहेत ते नासमज आहेत, असमंजस आहेत. गोदी मीडियापासून सगळ्या सरकारी यंत्रणा या शेतकी कायद्यांच्या बाबतीत लोकांमध्ये सारखं सांगत होते कसं फायद्याचं आहे, तरी लोकांना कळू नये. एवढे लोक मूर्ख आहेत का? निर्दयी राजकारण्यांच्या मनात जेव्हा दया येते तेव्हा त्या दयेच्या पाठीमागे राजकीय कारण असतं. नमस्कार, स्वागत तुमचं थिंक बँक मध्ये. आणि आज माझं मुख्य कारण इथे येण्याचं म्हणजे पंतप्रधानांनी जी घोषणा केली आणि 3 शेतकी कायदे वापस घेण्याचं त्यांनी जे कारण सांगितलं आणि शेवटी जवळजवळ 1.5 वर्ष जे शेतकरी आंदोलित होते, दिल्लीच्या सगळ्या बॉर्डर्सवर शेतकरी ठिया मारून बसले होते, त्यांना त्यांनी पुन्हा शेतात वापस जायला, आपल्या गावी वापस जायची रिक्वेस्ट केली आणि देशाची माफी मागून हे 3 शेतकी कायदे वापस घेतले. मला वाटतं नरेंद्र मोदींच्या आयुष्यामध्ये, राजकीय आयुष्यामध्ये पहिलीच वेळ आहे जेव्हा त्यांनी माफी मागितली. याच्या अगोदर त्यांनी यू टर्न घेतला होता आणि राजकारणी यू टर्न घेतल्यासाठी जाणलेच जातात. याच्या अगोदर जेव्हा लँड ॲक्विजिशन बिल आणलं त्यांनी 2014 मध्ये, 3 वेळा त्याचा अध्यादेश काढून मग ते स्क्रॅप केलं, कारण त्यावेळेस सुद्धा शेतकरी आंदोलित झाले होते. पुन्हा हे 3 शेतकी कायदे जेव्हा त्यांनी आणले तेव्हा पार्लमेंटमध्ये विरोधी पक्ष, शेतकरी संघटना त्यांना सारख्या वॉर्निंग देत होत्या, परंतु काहीही वेळ न देता कोविडच्या या महामारीच्या वेळात त्यांनी हे कायदे पास केले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर स्टे दिला, लागू करण्याला मना केलं आणि ते आंदोलन जे सुरू झालं ते सगळ्यांनी पाहिलं. आज पंतप्रधान म्हणाले काय? आज ते म्हणाले की माझे 3 कायदे फारच चांगले होते, परंतु मी या देशातल्या शेतकऱ्यांना ते त्यांच्या फायद्याचं आहे हे पटवून सांगू शकलो नाही. कुठेतरी मी कमी पडलो, म्हणून मी माफी मागतो आणि हे 3 कायदे वापस घेण्याचं अनाउन्स करतो. त्यांनी सांगितलं की शीतकालीन सत्रामध्ये लोकसभेच्या हे जे रिपलिंग ऑफ द ऍक्ट होतं, म्हणजे हा कायदा झालेला आहे पार्लमेंटमध्ये, त्यामुळे दुसरा कायदा आणूनच, दुसरं बिल आणूनच त्यांना याला रद्द करायला पाहिजे आणि मग ते रद्द करू. MSP ला अजून, म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइसला अजून प्रभावी बनवण्यासाठी केंद्र, राज्य सरकार, शेतकरी संघटना, शेतकऱ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह, शेतकी वैज्ञानिक आणि अर्थशास्त्री शेतकी खात्यातले, या सगळ्यांची कमिटी बनवून याला पुन्हा कशी प्रभावशाली बनवू शकतो याबद्दल प्रयत्न करतो. त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय काय करते यांची मोठी लिस्ट वाचली, जे ते नेहमीच वाचतात. परंतु हे कायदे वापस का झाले? खरोखरच पंतप्रधानांना शेतकऱ्यांबद्दल फार वाईट वाटत होतं म्हणून कायदे वापस झाले? या पंतप्रधान म्हणतात की आम्ही समजावू शकलो नाही. मग समजावू का शकले नाही? कमी कुठे पडलेत? कारण पूर्ण शासकीय यंत्रणा, गोदी मीडिया, सरकारी स्पॉन्सर्ड शेतकरी संघटना, ज्यांचं कुठेही काहीही वास्तव्य नव्हतं, अस्तित्व नव्हतं, सगळे छाती पिटून सांगत होते. खासदार, आमदार, महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्षनेते, पूर्ण भारतीय जनता पार्टी, की हे शेतकी कायदे किती चांगले आहेत. मग असं काय झालं की शेतकरी समजू शकले नाही? तसं पाहिलं तर पंतप्रधानांनी आपल्या भाषणातल्या एका स्ट्रोकमध्ये हे दाखवून दिलं की या देशातले करोडो शेतकरी जे आहेत ते नासमज आहेत, असमंजस आहेत. कारण समज त्यांना आहे, शेतकऱ्यांना समजच नाही. त्यामुळे ते या नवीन कायद्यांना समजू शकले नाही.
गोदी मीडियापासून सगळ्या सरकारी यंत्रणा या शेतकी कायद्यांच्या बाबतीत लोकांमध्ये सारखं सांगत होते हे कसं फायद्याचं आहे, तरी लोकांना कळू नये. एवढे लोक मूर्ख आहेत का? असमंजस आहे का? या देशाचा शेतकरी अशिक्षित असू शकतो, पण असमंजस नाही. तो आभाळाकडे पाहून आणि वाऱ्याची दिशा पाहून ठरवतो की आज पाऊस पडेल की नाही पडणार. तो शेती करतो, शेतीतली माती पाहून किंवा सांगून सांगतो या चित्रात काय कमी आहे, आणि करतो असे शेतकरी आहेत भरपूर. परंतु जर जमिनीवर काम करणाऱ्या लोकांसोबत तुमची नाळच जुळली नाही, ती तुटलेली आहे, संवादहीनता आहे, आणि फक्त कॉर्पोरेट लोकांच्याच ग्रुपमध्ये बसून तुम्ही जर या देशाचं शेतकऱ्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करत असाल, तर हे जे फक्त फायद्यासाठी कामं करणारी लोक किंवा नफ्यासाठी कामं करणारी लोक कधीही शेतकऱ्यांचा विचार करणार नाही. कारण या देशामध्ये शेतकरीच सहाय्यक आहे, जो कधीही फायदा आणि नुकसान पाहत नाही. नुकसान सहन करून सुद्धा तो या देशातल्या प्रत्येक घरी जेवणाची व्यवस्था होईल याच्यासाठी खपत असतो. त्याची किंमत तो आपल्या मुलांना शिक्षित करू शकत नाही, घरी मनाप्रमाणे लग्न करू शकत नाही, आई वडिलांचं तो इलाज करू शकत नाही, कर्जबाजारी असतो. हे वास्तविकता आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना जाऊन पहा, म्हणजे कळेल तुम्हाला. हे 3 कायदे काय होते आपण याच्यावर बरंचसं बोललो, पण एकदा संक्षिप्त मध्ये जर सांगायचं झालं तर एक कायदा होता, तुम्ही कुठेही जाऊन आपला माल विकू शकता शेतकरी, त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळेल. पंतप्रधानांनी सांगितलं की आज देशात 10 करोडपेक्षा जास्त शेतकरी असे आहेत जे अल्पभूधारक आहेत. अब अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे आपला माल दुसरीकडे नेण्याची व्यवस्था काय आहे? काय सरकारी ट्रान्सपोर्ट यंत्रणा आहे? ग्रामीण भागातले रोड, आपण महाराष्ट्रात सारखं जरी बोललो तरी मी महाराष्ट्रातल्या सरकारी महाविकास आघाडी सरकारच्या कुठल्याही नेत्याला चॅलेंज देतो, त्यांनी आर्णी ते कापेश्वर हा रोड, या रोडवर किंवा आर्णी ते वरुड या मार्गावर 40-50 किलोमीटरच्या या मार्गावर जर 5 तासाच्या आत हा रस्ता ओलांडून दाखवला तर मी त्यांना साष्टांग दंडवत घालायला तयार आहे. रस्तेच नाहीत, अशा वेळेला शेतकरी आपला माल कुठल्या मंडीत आणि कुठल्या मार्केटमध्ये घेऊन जाईल? कधी याचा विचार केला? आणि असं केल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रायव्हेट मोठमोठे बायर्स किंवा मोठमोठे खरीददार येतील, त्याच्यासमोर हे मंडी टिकतील का? आणि मग या मंड्या हळूहळू बंद होतील. बिहारमध्ये असा प्रकार झालेला आहे, शेतकरी तिथे बर्बाद झालेला आहे. दुसरा कायदा भंडारण. तुम्ही आपलं आता पहिले एक एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट या कायद्याखाली तुम्ही जास्त माल का साठा ठेवू शकत नव्हते, कारण मग तो साठेबाजारी किंवा काळाबाजारी होते. त्यांनी सरकार आता महागाईच्या वेळेला सुद्धा त्यांनी साठेबाजारी आणि काळाबाजारी होऊ नये म्हणून या कायद्याच्या पुन्हा काही सेक्शन्स लागू करून लोकांवर धाडी घातल्या. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकरी माल भंडारण करू शकतो, त्याला कोणीही काही विचारणार नाही. पण शेतकऱ्याकडे भंडारणची व्यवस्था असते का? मी आज माझ्या वडिलांच्या आजोळी हातगावला गेलो, आणि हातगावला जेव्हा मी माझ्या मामाच्या घरी गेलो तेव्हा आतमध्ये माझ्या मामी जी आजारी होती तिला भेटायला जाण्यासाठी मला सोयाबीनवर चालत जावं लागलं, कारण घरात सगळीकडे सोयाबीन पडून होतं. काय भंडारांची व्यवस्था आहे? त्याला साठा करण्याची व्यवस्था आहे? वेअर हाऊसेस आहे? एक शेतकरी ज्याच्याकडे 8 एकर जमीन आहे तो कुठे भंडारांची व्यवस्था? तो घरातच सामान ठेवतो. सगळ्या शेतकऱ्यांच्या घरी कापूस भरून आहे, सोयाबीन भरून आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही भंडारांची व्यवस्था मात्र मोठ्या करोडपती लोकांसाठी होती, आणि हे कायदा आणण्याच्या अगोदरच अडाणी सेटचे मोठमोठे संकुल उभे राहिले होते, लाखो करोडो मेट्रिक टनच्या क्षमतेचे. म्हणजे तुम्ही जमाखोरीलाच प्रोत्साहन देणार? ते स्वस्तात माल घेणार, भंडारण करणार, त्यांच्यावर कुठल्याही अटी नसणार, आणि जेव्हा जेव्हा किमती येतील तेव्हा तेव्हा ते विकणार. त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. अल्पभूधारकांकडे कॅपॅसिटी कुठली असणार? तिसरा कायदा होता की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करा. तुम्ही जेव्हा पेरणी करता त्याच वेळेला येऊन तुमची किंमत ठरेल आणि तुम्हाला लोक तो माल विकत घेतला जाईल, त्याच दिवशी तो सौदा होईल. काय गावातला शेतकरी पटवाऱ्याला तरी भेटू शकतो? तहसीलदार त्याच्यासाठी देव असतो, आणि कलेक्टर साहेब म्हणजे त्याच्या तर आवाक्याच्या बाहेर असतात. आणि कलेक्टरच्या कोर्टमध्ये जर तो केस घेऊन गेला तर जिथे मोठमोठे उद्योगपती आणि मोठमोठे व्यापारी
सहज प्रवेश करतात, तिथे या माणसाला विचारही करू शकत नाही प्रवेशाचा, त्याला तिथे तो नाही मिळेल. हे तिन्ही कायदे फक्त मोठमोठ्या उद्योगपतींचे पोट भरण्यासाठी होते, त्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी होते. मला आठवतं अमित शहा शी माझं एक वेळा एका कॉन्क्लेव्ह मध्ये एका चॅनलच्या, त्यांना मी प्रश्न विचारला होता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कधी थांबतील? त्यावेळेला त्यांचं सरकार येऊन 3च वर्ष झाले होते और ते राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की मैंने आपका प्रश्न सुना है, मैं इस चैनल को रिक्वेस्ट करता हूं कि जो मैं कहूंगा उसको तोड़ मरोड़ के पेश ना करें। मैं आज कहता हूं कि किसानों की आत्महत्या नहीं रुकने वाली है, लेकिन इसके लिए मैं एक बात और कहना चाहता हूं, क्योंकि किसान आत्महत्या क्यों करता है? उसे बीज नहीं मिलता, उसे महंगा खाद होता है, उसकी कीमत नहीं मिलती अनाज की, उसके पास भंडारण नहीं है, उसके पास बिजली नहीं है, खेती के लिए पानी नहीं है, उसके पास रोड नहीं है, और ये तमाम चीजें मुहैया करवाने के लिए हमें समय चाहिए। मैं किसान भाइयों को विनती करता हूं कि आप आत्महत्या ना करें। इतने साल आपने सहन कर लिया, 5-7 साल और हमको दे दीजिए, हम ये सारी आपकी समस्याएं दूर करेंगे, उसके बाद आपको आत्महत्या करने का सोचना भी नहीं पड़ेगा। सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, मी खुश झालो. पण आज माझ्या जिल्ह्यात यवतमाळात अजूनही आत्महत्या होत आहेत. वडील आत्महत्या करतो, मुलगा वडिलांची जागा घेतो. एका वर्षात मुलगाही आत्महत्या करतो. आणि मी हे पुन्हा सांगतो की आत्महत्या करणारे लोक हे कायर नसतात, डरपोक नसतात, आत्मस्वाभिमानी असतात. त्यांचा स्वाभिमान इतका असतो की वारंवार पैसे मागणाऱ्यांचा तगादा समोर जेव्हा असतो तेव्हा तो जीवनलीला समाप्त करतो. कारण सावकाराची लोक पैसे मागतात, बँकेचं कर्ज थकलेलं असतं, बँकेचे लोक चक्रा टाकतात आणि मग तो आपल्या मुलांकडे, पत्नीकडे, आई वडिलांकडे त्याचे पाहण्याची ताकद उरत नाही की मी असे लोक जेव्हा पैसे मागतात तेव्हा मी कोणाला फेस करू, तेव्हा तो आपलं जीवन संपवतो. ही वस्तुस्थिती आहे. कायच्यासाठी काही प्रयत्न झाले, सिंचन घोटाळा, 70,000 करोडचा घोटाळा महाराष्ट्रात वर्षानुवर्ष ऐकतो. केस पिकली माझी ऐकता ऐकता. कोणाला सजा झाली? ज्या अजित पवारवर आरोप लावणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबतच शपथविधीमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री बनवून शपथ घेतात. कुठे पाहावं शेतकऱ्यांनी, कुठे पाहावं लोकांनी? आणि हे जे 3 कायदे वापस झालेले आहेत, हे कायदे शेतकऱ्यांच्या प्रति प्रेम म्हणून नव्हे. जर शेतकऱ्यांच्या प्रति प्रेम असतं तर कॅबिनेटमध्ये असे कितीतरी मंत्री आहेत ज्यांनी पंतप्रधानांना सांगितलं होतं की हे तिन्ही शेतकी कायदे खरोखरच त्रासदायक होतील. तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना रागावून चूप केलं आणि सांगितलं की हे मुठ्ठीभर लोग है, आप चिंता मत करो. आणि खरोखरच हे मुठ्ठीभर लोक ज्या मुठ्ठीत ते मावायला गेले होते ते ओंजळीत काय दोन्ही हातातही येत नव्हते इतके झाले. आणि आज त्यांना माफी मागून हे कायदे वापस घ्यावे लागले. हेच जर कायदे 6 महिन्यापूर्वी घेतले असते तर लखीमपूर खेरीमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी जे लोकांना चिरडून मारलं ते हत्याकांड झालं नसतं. बरेचसे लोक शहीद होता होता राहिले असते. जर तुम्हाला शेतकऱ्याविषयी इतकी कळकळ असती तर मग ज्या मंत्र्याच्या पोरांनी जीपनी लोकांना उडवून मारून टाकलं, शेतकऱ्यांना मारून टाकलं, आंदोलनकार्यांवर जीप चालवली, त्या माणसाला तुम्ही मंत्रिमंडळात काढून टाकलं असतं. पण तो टेनी महाराज आजही मंत्रिमंडळात आहे. मग शेतकऱ्यांचं प्रेम कुठे? कशाबद्दल? मग आजच अनाउन्स करायचं होतं की एमएसपी ला मी ऍक्ट बनवतो, त्याला कायद्याचं रूप देतो. का नाही? कुठे अडलंय घोडं? की यासाठी सुद्धा तो 2 वर्ष वाट पाहायची, यासाठी सुद्धा पुन्हा आंदोलनामध्ये 1,000 शेतकऱ्यांनी आपला जीव गमवायचा. मधात मोठी आपल्या देशात एक वैचारिक वादळ उठलं होतं की महात्मा गांधी सारख्या लोकांना हिरो का बनवायचं? अहिंसेने काही मिळतं का? पण शेतकरी आंदोलनाने दाखवून दिलं की ते अहिंसाच्याच महात्मा गांधीच्या दिलेल्या रस्त्यावरच चाललेत. अहिंसावादी आंदोलन केलं. कुठेही ते आक्रमक झाले नाही. हा, त्यांच्यावर आक्रमक होण्याचे, अराजक होण्याचे, नक्षली होण्याचे, वामपंथी होण्याचे, राष्ट्रद्रोही असण्याचे, पाकिस्तानी असण्याचे, चायनीज असण्याचे भरपूर आरोप लागले. तरी पण त्यांनी शांततापूर्ण आंदोलन केलं.
त्यांच्यावर खूप हमले झाले. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाजपाचे नेते त्यांना शिव्या घालून बोलत होते, त्यांना काय काय शब्दांनी बोलले, पार्लमेंटमध्ये त्यांच्यावर काय काय आरोप लागले, तरी पण ते चूप होते. फक्त आपलं आंदोलन शांततापूर्ण रूपाने करत होते. आणि शेवटी जे हिंसेचा मार्ग अपनावणारे टेनी महाराज, ज्यांनी शेतकरी आंदोलन चिरडण्यासाठी लोकांच्या हत्या केल्या, ते ज्या मंत्रिमंडळात आहेत, त्या मंत्रिमंडळाचे जे मुख्य मुख्य नायक आहेत, पंतप्रधान, त्यांना आज माफी मागावी लागली. हे महात्मा गांधीचं महत्व आहे, हे अहिंसेचं महत्व आहे. त्यामुळे पद्मश्री आणि नॅशनल अवॉर्ड घेऊन या देशाला शिक्षण देण्याचा उपक्रम चालला होता काही कंगना राणावत सारख्या लोकांचा. त्यांना महात्मा गांधी कळायला हे सगळं समोरासमोर त्यांच्या घडतंय, त्यांना दिसलं पाहिजे. आणि मग हे जर शेतकरी आंदोलन अराजक, आतंकी, नक्सली असेल, तर त्याच्या समोर जर सरकार हे 3 कायदे वापस घेत असेल, तर क्या या सरकारांनी नक्सली आणि अराजक आणि आतंकी लोकांच्या समोर घुटणे टेकले, तर मग हे सरकार कमजोर का नाही, मग या सरकारने सत्तेत का राहावं, हा दुसरा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये, पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला हे कळून चुकलं होतं की त्यांची जागा तिथे नाही, त्यांना तिथनं सीट मिळणं मुश्किल नाही. परंतु पूर्वांचल जो दुसरं क्षेत्र आहे उत्तर प्रदेशचं, तिथे मागच्या वेळेला बीजेपीनी भरपूर MLAs आणले होते, भरपूर समर्थन मिळालं होतं. आणि त्याच ठिकाणी पूर्वांचल एक्सप्रेस हा रोड बनवण्यात आला, पंतप्रधान विमानाने उतरले, मोठा इव्हेंट झाला. आणि त्या इव्हेंटच्या दुसऱ्या दिवशी अखिलेश यादवनी त्याच रोडवर जेव्हा रोड शो केला, तेव्हा रात्रभर 3-3 वाजता लाखो लोक जेव्हा त्याच्या स्वागताला उमटले, तेव्हा भाजपला धडकी बसली की हे तर समाजवादी पार्टीचे समर्थक नव्हे, कारण तिथे समाजवादी पार्टीला मागच्या वेळेला भरपूर हार पत्करावी लागली होती. त्या गडात, बीजेपीच्या स्वतःच्या गडामध्ये जर समाजवादी पार्टीच्या नेत्याचं एवढं मोठं समर्थन त्याला मिळत असेल, त्याचं स्वागत होत असेल, तर ते समाजवादी पार्टीचं स्वागत नव्हतं, ते या सरकारच्या विरोधी रोष प्रकट करणारी लोक होती. त्यामुळे उत्तरांचल गेला जातोय, पूर्वांचलमध्ये काही दिसत नाही. आणि पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये तर आपलं तसंही शेतकरी आंदोलन आपल्याला तिथं उभं राहू देत नाही. मग अशा वेळेला जर उत्तर प्रदेश हातात नाही गेलं, तर मग पुढे काय? हा फार मोठा प्रश्न. 2024 पर्यंत काय होईल? पंजाबमध्ये अमरिंदर सिंगने बीजेपी सोबत साथ देण्याचा तेव्हाच प्रॉमिस केलं किंवा त्यांनी कंडिशन, अट घातली, आणि अट ही होती की शेतकरी कायदे वापस व्हायलाच हवे. अमरिंदर सिंग बोलताना म्हणाले, जेव्हा आम्ही त्यांना म्हणालो की तुम्ही जर बीजेपी सोबत जात असाल तर मग तुम्हाला वाटतं की तुम्हाला एक तरी सीट मिळेल, तर ते म्हणाले हे शेतकरी आंदोलन आहे ना, हे बंद होईल, कारण हे कायदे वापस होतील निवडणुकीच्या अगोदर. परंतु पूर्वांचल मधलं अखिलेशचं मिळणारं समर्थन पाहून बहुतेक सरकार हादरली असावी, कारण पंजाबपेक्षा उत्तर प्रदेश फार मोठा आहे. 80 सीट्स आहेत लोकसभेचे. याला राजकारण आहे. मला असं नाही वाटत की संवेदनशील आहेत पंतप्रधान आणि त्यांनी संवेदनशीलतेच्या अनुसार, म्हणजे त्या म्हणजे भावुक होऊन शेतकऱ्यांच्या विरुद्ध विषय प्रेम त्यांना उन्मळून आलं, म्हणून हे कायदे वापस झाले. जर प्रेम उन्मळून आलं असतं तर पहिल्यांदा जेव्हा 4 शेतकरी त्या आंदोलनात तिथे आंदोलन करताना मृत्युमुखी पावले, त्याच दिवशी हे बंद झालं असतं, त्याच दिवशी कायदे वापस घेतले असते. सर्वोच्च न्यायालयाने स्टे दिला, त्या दिवशी कायदे वापस झाले असते. परंतु लगातार 1.5 वर्ष शेतकऱ्यांना आंदोलन करू देणे, इथे शेतकऱ्याच्या बद्दल हळवं मन कसं, त्यांच्याबद्दल उन्मळून येणारं प्रेम कसलं. त्यामुळे 1.5 वर्षाच्या आंदोलनात जर 700 पेक्षा जास्त शेतकरी, 500 पेक्षा जास्त शेतकरी शहीद होतात, आणि याच जर ऍव्हरेजनी, याच जर टक्केवारीनी आपण 200 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि किती लोकांना शहीद केलं, ती जर टक्केवारी काढली तर या 1.5 वर्षाची टक्केवारी जास्त
मोठी दिसायला लागते. त्यामुळे इंग्रजी शासनापेक्षाही जास्त दमनकारी शासन हे दिसून येतं जर टक्केवारीच्या हिशोबाने हिशोब केला तर. निर्दयी राजकारण्यांच्या मनात जेव्हा दया येते तेव्हा त्या दयेच्या पाठीमागे राजकीय कारण असतं. आणि 2014 नंतर या देशात सत्ता करणारे लोक फक्त घाबरतात ते पराजयाला, निवडणुकीतल्या पराजयाला. सत्ता हातातली जाईल याची भीती त्यांना असते, म्हणून ते कुठेही कॉम्प्रोमाइज करतात. पाहिजे तिथे माफी मागतात, पाहिजे तिथे उड्या मारतात, यू टर्न घेतात, कोणालाही गळ्यातला लावतात, कोणाच्याही मांडीवर जाऊन बसतात, कोणाला ज्याला आपण काल शिव्या देत होतो त्याला भाऊ मानतात, आणि ज्याला आपण काल भाऊ मानत होतो त्याला शिव्या द्यायला लागतात. हे आता आपल्या देशाच्या राजकारणाची नियती झालेली आहे. पण शेतकरी कायद्याविषयी जी पोझिशन पहिलेपासून आम्ही घेतली होती, हे शेतकरी देशाच्या विरोधात आहे, शेतकरीच्या विरोधात आहे. शेवटी सरकारने पण म्हटलं कुठेतरी चुकी झाली. मी अजूनही म्हणतो असमंजसता सरकारमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये नाही. सरकारने आपली समज सुधारावी, मन की बात करण्याच्या पेक्षा जन की बात करावी, आणि कॉर्पोरेट सेक्टरच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा त्यांनी बिना चष्म्याच पाहावं. हा देश दिसून येतो, या देश पाहायला चष्मा लागत नाही. दिल्लीत पोल्युशन जरी असलं तरी पाहण्याची जर इच्छा असते तर त्याला सर्व दिसतं. देशाची स्थिती कोणापासूनही म्हणजे अंधारात ठेवलेली नाहीये. नदीत वाहणाऱ्या डेड बॉडीज पण दिसतात, किनारी नदीच्या गाडलेले पुतळे हे दिसतात. हे सगळ्या गोष्टी दिसून येतात. मरणारे शेतकरी दिसतात, पूर दिसतो, अतिवृष्टी दिसते, अनावृष्टी दिसते, आणि स्टॉक मार्केटचा इंडेक्स पण वाचता येतो. पण स्टॉक मार्केटचा इंडेक्स हेच हे देशाचा इंडेक्स नसून फार्मर्स डेथ इंडेक्स पण पाहत चला, एफडीआयचा पण पहा, बेरोजगारीचा इंडेक्स पहा, भूकमरीचा इंडेक्स पहा, कुपोषणाचा इंडेक्स पहा. आपल्या शेजाऱ्यांसोबत आपले संबंध आहे याचा एक इंडेक्स बनवा, तेही पहा. आणि मी असं म्हणत नाही की हा समस्या 2014 पासून आहे. 1947 पासून काही प्रश्न या देशाला भेसाळत आहे. प्रत्येक राजकीय दल येतो म्हणतो आमच्याकडे त्याचं सोल्युशन आहे. पण कथनी आणि करणी म्हणजे जे बोलतात ते करता कुठे? आणि मग शेवटी आता तर राजकीय किंवा निवडणुकांच्या वेळेला दिलेली भाषणं हे राजकीय जुमले होऊन जातात. तसं बोलावंच लागतं असं सांगले जातं. आपण जेव्हा घोषणापत्र तयार करतो तेव्हा तो विरोधकांना कसा पेचात टाकेल हे पाहून करतो. कारण तुम्हालाही माहित असतं की तुम्ही जर चुकून सत्तेत आला तर ते तुम्हाला लागू करायचंच नसतं. त्यामुळे फक्त बोलून बोलून लोकांची मनं लुभवायची असतात. आणि हा इमोशनल देश आहे, फार भावुक आहोत आपण. पंतप्रधानांची आई घरी लोकांच्या घरी काम करत होती आणि त्यांना ते पंतप्रधान झाले, आपण घरी रडतो. पंतप्रधानांच्या दुःखात सहभागी होतो, त्यांच्या झालेल्या स्ट्रगल बद्दल आपण त्यांना सॅल्यूट करतो. परंतु मग जनतेच्या स्ट्रगल बद्दल सुद्धा त्यांना डोळ्यात पाणी आणलं पाहिजे, आणि ते आणलेलं पाणी नाटकी नसावं. जर नाटकी नसेल तर मग सरळ सरळ त्यांनी सांगितलं असतं मी माफी मागतो, चुकलो, हे 3 कायदे वापस घेतो. पण ते घेण्याचं खापर सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांच्या नासमजीवर फोडलं. हे दुःख आहे. टिकेत म्हणतात आंदोलन वापस होणार नाही, त्यांचा सरकारवर विश्वास नाही. सरकार जे बोलतं ते कधी करत नाही. त्यामुळे 29 तारखेला शीतकालीन सत्र चालू होईल. पार्लमेंटमध्ये नवीन कायदा आणला जातील. तो कायदा कसा येतो, हे 3ही कायदे वापस कसे येतात, आणि एमएसपीचा आमचा कायदा होतो का, त्यानंतर आम्ही ठरवू. 26 तारखेला त्यांनी बंदचा कॉल दिलेला आहे. त्या कॉलवर ते अडिग आहेत. ते म्हणतात आम्ही आंदोलन आमचं सोडणार नाही. त्यामुळे 2022च्या येणाऱ्या निवडणुका या फेब्रुवारी महिन्यात होतील, तोपर्यंत वातावरण असंच तापत राहील. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग मोठ्या ताकदीनं उतरतील बीजेपीला सोबत घेऊन, परंतु
शहीद झालेल्या शेतकऱ्यांचा हिशोब देण्यासाठी जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात येतील तेव्हा ते काय उत्तर देतील याचं सांगता येत नाही. कारण पंजाबचा शेतकरी फार भावुक आहे, लढवय्या आहे, तो लढणं जाणतो, तो रडत नाही, तो लढतो. त्यामुळे हे जरी आज असं झालं, आज पंतप्रधानांनी एक गुरुचा एक श्लोक त्यांनी सांगितला, विच दुनिया में सेवा करियो ते दर्गी बेच न पाइयो. संसार में सेवा का मार्ग ही अपनाने से जीवन सफल होता है. बरोबर आहे, ते काही चुकीचं बोललं नाही. हे सगळ्या साधू संतांकडनं आम्ही शेकडो वर्ष ऐकतो. पण इथे काही शब्द अंडरलाईन करावे वाटतात. संसार में सेवा का मार्ग अपनाने से. सेवा किसकी? सेवा कोणाची? उद्योगपतींची की देशाच्या सर्वात शेवटी असणाऱ्या त्या माणसाची? जीवन सफल होता है. जीवन की सफलता क्या है? कुछ उद्योगपतियों की बढ़ती हुई बैलेंस शीट, उनका मार्केट कैपिटलाइजेशन, उनका बढ़ता हुआ साम्राज्य ही सफलता है? या लगातार चुनाव जीतना सफलता है? या फिर इस देश का अंतिम व्यक्ति बिना किसी प्रश्न के जब जीवन जिएगा, उसका जीवन स्तर उठेगा, वो सफलता है? ये नेताओं को तय करना है, ये मतदाताओं को तय करना है. त्यामुळे आज हे 3 कायदे वापस झाले, कसे का होईना, त्याबद्दल पंतप्रधानांना धन्यवाद. मी एका मास्तरचा जरी पोरगा असलो तरी एका शेतकऱ्याच्याच घरात नेतोय. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातल्या शेतकऱ्यांबद्दल मी या दिवाळीला होतो, यवतमाळमध्येच होतो, यवतमाळ जिल्ह्यात होतो. हादगाव, कोलवाई, पुसद, वरुड सगळी ठिकाणी फिरलो. जवळा, लोणी, आर्णी. एवढ्या वाईट स्थितीतही दिवाळी लोक साजरी करतात, याचा मला गर्व होता. तेव्हा अजून कोणाकडनं काही अपेक्षा नाही. सगळे शेतकरी स्वयंभू आहेत. ते आत्महत्येसाठी सुद्धा सरकारची मदत मागत नाहीत. तेव्हा सरकारने फक्त असे नवे कायदे कानून आणून त्यांना त्रास नको द्यायला, हीच एक अपेक्षा. विठ्ठलाच्या पायाशी हीच प्रार्थना. आज एवढंच. तोपर्यंत नमस्कार.